सर्वरी भाग 23. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. अमन सरूला सोडून ऑफिसला निघून येतो. ऑफिसला आल्यावर तो बाहेरच्या त्याच्या वेट करत असलेल्या लोकांना आतमध्ये पाठवण्याचे ऑर्डर कॉल करून देतो. त्याने कॉल केल्यावर काही वेळातच एक फॉरेन महिला आपल्या रुबाबातच त्याच्या केबिनचे आत दार वाजवून येते. तसा अमन देखील त्या दिशेला पाहायला लागतो. मिस्टर जाधव, नाईस टू मीट यू, ती महिला काहीशी हसूनच म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अमनच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल येते. लिसा, अजूनही तशीच आहेस तू? अमन तिला उत्तर देत म्हणाला. मग बदलली पाहिजे का? ज्यांच्यासाठी वाईट त्यांच्यासाठी वाईट आहे मी, तुमच्यासाठी चांगली आहे. लिसा त्याच्यासमोर येत चेअरवर बसत म्हणाली. मला हे माहीत आहे, सध्या कामाचं बोलू. काय म्हणत आहे मग जाधव फॅमिली? अमन आता सिरियस होत विचारतो. त्याचं बोलणं ऐकून लिसाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. लिसा तिने सोबत आणलेल्या ऑफिस बॅगमधून 2 फाईल काढून अमनच्या समोर ठेवते. तसा अमन ती फाईल हातात घेऊन वाचायला लागतो. तुझ्या प्रॉपर्टीचे आणि घराचे पेपर आहेत हे. अमन, तू त्या घराला 230 कोटीची सगळ्यात मोठी बोली लावली, जी की खऱ्या किमतीपेक्षा कितीतरी मोठी आहे. एवढा पैसा लावण्याचं काय कारण आहे अमन? लिसा डोळ्यावरचा गॉगल काढून अमनला पाहत म्हणाली. तिचे बोलणे ऐकून अमन फाईल टेबलवर ठेवतो. माझ्या आणि आईच्या आठवणी आहेत त्या घरात. आईचा जीव आहे त्या घरावर. त्यात हे घर माझ्या आईने त्यांच्या हाताने सजवले आहे. म्हणून तिच्यासाठी मी कितीही पैसा खर्च करू शकतो. आयुष्यात माझी आई आणि सरू या दोघींच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो, अमन विचार करत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून समोर बसलेली लिसा त्याला पाहत राहते. आईच्या आठवणीसाठी, आनंदासाठी त्याने एवढी मोठी किंमत मोजली होती की ज्याचा विचार कोणीच करू शकत नाही. बिझनेसमॅन लोक फायदा असलेल्या ठिकाणी आपले पैसे लावत असतात हे ती जाणून होती. पण अमनने मात्र फक्त आणि फक्त आईसाठी 80 कोटीच्या असलेल्या घराची किंमत 230 कोटी लावली होती. ज्याचं तिला नवल वाटत होतं. यातून फायदा तर त्याला काहीच होणार नव्हता. ती अजूनही अमनकडेच पाहत असते. हे पाहून अमनच तिच्यासमोर हात हलवतो. तशी ती भानावर येते. अमन, या काळात आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये टाकणारे मुलांच्या बातम्या मी ऐकत आली आहे. पण या काळात तुझ्यासारखा आईवर प्रेम करणारा मुलगा पाहायला मिळाला हे पाहून मला खूप भारी वाटलं. तुझ्यासारखा आईचे उपकार जाणणारा मुलगा या काळात पाहून माझं जीवन तर धन्यच झालं असं म्हणेन मी. पण अमन, तुला तुझी बायको काही म्हणाली नाही का एवढी मोठी किंमत तू मोजली म्हणून? लिसा अमनला पाहत म्हणाली. तिच्या शेवटच्या बोलण्यावर अमन थोडासा हसतो. तिला माहीत आहे हे, आणि यावर ती काहीच मला बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली, मी आहे तुमच्यासोबत. तुम्ही जे कराल ते विचार करून आणि प्रॅक्टिकल होऊन कराल. आता तू सांग, मग काय बोलते यावर तू? अमन हसूनच सरूचा चेहरा आठवत म्हणाला. आता मात्र ते सगळं ऐकून लिसाला तर त्या दोघांचे कौतुक वाटले. अरे, आता बाबा मी काहीच बोलणार नाही यावर, कारण तुझ्यापेक्षा जास्त मला तुझी बायको आवडली बघ. मला अशा मुलीला भेटायला आवडेल, जी आपल्या नवऱ्याला तिच्या सासूच्या आनंदासाठी काहीही करायला लावते. खरंच अमन, तू खूप लक्की आहे असे जीवनसाथी तुला मिळाली. नाहीतर मी तरी माझं सांगते, मला ना हे सासू सासरे वगैरे काही आवडत नाही. हां, आंटी आवडायच्या, पण रिअल लाईफमध्ये सासू नको वाटतं, लिसा नाक मुरडत म्हणाली. तिचं बोलणं ऐकून अमन विचारात पडतो. कारण 2 प्रकारचे उदाहरण आता त्याला अनुभवायला मिळत होते. एक सरू होती, जी सासूसाठी तिच्या आनंदासाठी नवऱ्याला काहीही करायला लावत असायची. आणि या उलट आता लिसा होती, जिला सासू सासरेच आवडत नव्हते. तो मनातच सरूचं त्याच्या आईसंबंधीचे विचार आठवून समाधानी होतो. सरू, आय लव्ह यू. मी तुझ्या स्वभावाने तुझ्या रोज प्रेमात पडत जातो. आज तर तू या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. हे कळून चुकलं आहे मला. तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यात आहे हेच मी माझे भाग्य मानतो. मला प्रत्येक जन्मी तूच बायको म्हणून हवी आहे. अमन मनातच हसत सरूला आठवत म्हणाला. त्याला हसताना पाहून लिसा देखील गालातच हसते. अमन, आता हसून झालं असेल तर पुढचं बोलूया का? लिसा त्याला हसताना पाहून म्हणाली. तिच्या बोलण्याने तो भानावर येतो. अमन, खरं सांगायचं झालं तर मला प्रश्न पडतो, तू या लोकांच्या मध्ये कसा काय जन्माला आला याचा. अरे, ही माणसं नाहीच आहे.
एक जनावर आहेत. तुझी ही बहीण तर सध्या मेंटल हॉस्पिटलच्या लायकीची बनलेली आहे. ती खूप वाया गेली आहे अमन. आता ती प्रेग्नेंट आहे. त्यात मला वाटतं ती आता सुधारायला हवी. यासाठी डॉक्टरची मदत घ्यावी. मी काय म्हणते अमन, तुला कळतं आहे का? लिसा सिरियस होत म्हणाली. लिसाचे बोलणं ऐकून अमन विचारात पडतो. तिला ट्रीटमेंट द्यायला लागेल. जे पैसे लागतील ते माझ्या बँक अकाउंटमधून मिळून जातील तुला. काही झालं तरीही माझी लहान बहीण आहे ती. तिला असं मला पाहवणार नाही. मनात कधीच माझ्या तिच्याबद्दल द्वेष नाही निर्माण झाला. प्रयत्न केला मी, पण भाई या नावाने सगळं ते संपलं. म्हणून मी तिच्यासाठी हे करत आहे. अमन एक सुस्कारा सोडत लिसाला म्हणाला. लिसाला देखील कळून चुकतं की अमन कधीच कोणाचे वाईट पाहू शकत नव्हता. जरीही ती लोक त्याचा द्वेष करत असली तरीही त्याला ते जमलं नाही. याचं वेगळेपणामुळे तो सरूचं देखील चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत होता. कसा होता ना तो? हाच प्रश्न आता सध्या त्याच्यासमोर बसलेल्या लिसाला पडत होता. त्याला लिसासारखं वागणं जमणार नव्हतं. याच कारणाने त्याने लिसाला त्या घराची मालकीण म्हणून पाठवलं होतं. पण खरा मालक तो स्वतः होता. ही गोष्ट काय त्याच्या घराला कळली नव्हती. सरूला मात्र न चुकता तो सगळं काही शेअर करत असायचा. त्यामुळे त्याने तिलाही सांगितली होती. ज्या गोष्टीची दोघांना भीती वाटत होती ती गोष्ट रेवासोबत घडली होती. म्हणून त्याला वाईट वाटत होते. पण याही स्थितीमध्ये तो तिला चांगली ट्रीटमेंट देण्यासाठी लिसाला सांगत होता. यावरून त्याचं मन सगळं काही लिसाला पाहायला मिळत होतं. ती अमनकडे फाईल वगैरे ठेवून जाते आणि अमनने जे काही सांगितले ते फॉलो करण्यासाठी म्हणून त्याच्या ऑफिसमधून फुल जोशातच निघून जाते. ती जाताच अमनचं लक्ष हातातील वॉचकडे जातं. तसा तो एक सुस्कारा सोडून आपला मोबाईल हातात घेतो. संध्याकाळ झाली होती. त्यात सरूचे 2 मिस कॉल्स त्याला मोबाईलवर दिसतात. हे पाहूनच तो आपल्या कपाळावर बोट नेऊन कपाळ थोडंसं रब करतो. नंतर विचार करून आपलं व्हॉट्सअप ओपन करतो आणि त्यावरून तिला मेसेज करतो. काही वेळ तो मोबाईलला पाहत बसतो तर काही रिप्लाय तिचा येत नाही. मग नंतर खूप वेळाने तिचा बिझीचा मेसेज पडतो. तसा मग तो विचार करून ओके पाठवून मोबाईल बाजूला ठेवतो. 8:30पर्यंत तो ऑफिसचं काम करून घरी जायला निघतो. कारण सरू जरी नसली घरात तरीही त्याची वाट पाहणारी त्याची आई मात्र होती. ती अमन घरी आल्याशिवाय धड औषध वगैरे घेणार नाही आणि धड खाणार पण नाही. नुसती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसणार. हे सगळं काही तो जाणून होता. यासाठीच तो सगळं आवरून आपलं लवकरच घरी जातो. घरी आल्यावर जो तो मनात विचार करत होता तसंच सत्यात घटत होतं. कारण त्याची आई खरोखरच वाट पाहत दारावर थांबली होती. तो हसूनच मग आईजवळ जाऊन बोलतच आतमध्ये निघून जातो. फ्रेश वगैरे होऊन तो आईसोबत जेवण करायला बसतो. दोघेही एकमेकांसोबत बोलून जेवण संपवतात.